श्री विठ्ठलाच्या मूर्तीमागील 4 अद्भुत रहस्य प्रत्येक भक्ताने एकदा तरी जाणून घ्यावीत. आपण जेव्हा पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या नजरेत भरते ती त्याची वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा. हात कमरेवर ठेवलेले, विटेवर उभे असलेले, कानात मकराकृती कुंडले आणि गळ्यात तुळशीची माळ. पण कधी मनात प्रश्न आला आहे का, भगवान श्री कृष्ण, श्रीराम किंवा इतर देवतांच्या मूर्तीपेक्षा श्री विठ्ठलाची मूर्ती इतकी वेगळी का आहे? हात कमरेवरच का, विटेवरच का, कानात ही विशिष्ट कुंडलेच का आणि गळ्यात तुळशीची माळच का? या प्रत्येक गोष्टी मागे केवळ शिल्पकलेचा विचार नाही, तर वारकरी परंपरेने जपलेला भक्तीचा आणि आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. आज आपण या 4 प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. श्री विठ्ठल हात कमरेवर ठेवून का उभे आहेत? अनेक भक्तांना वाटते की श्री विठ्ठलाची ही मुद्रा म्हणजे रागाची किंवा अभिमानाची आहे, पण वारकरी परंपरेत या मुद्रेला वेगळाच अर्थ दिला जातो. संतांच्या अभंगांमध्ये आणि पारंपरिक कथनांमध्ये विठ्ठल भक्ताची वाट पाहणारा देव मानला जातो. पुंडलिकाने क्षणभर थांबा असे सांगितल्यावर विठ्ठल थांबले. त्या प्रतीक्षेचे प्रतीक म्हणून ते उभे आहेत अशी श्रद्धा आहे. हात कमरेवर ठेवण्याची मुद्रा म्हणजे जणू देव भक्ताला सांगत आहेत, घाबरू नकोस, संसार कठीण आहे, पण मी तुझ्या पाठीशी उभा आहे, धैर्याने पुढे चाल. याच मुद्रेकडे दुसऱ्या अर्थानेही पाहिले जाते. कंबर म्हणजे शरीराचा मध्यभाग. हात कमरेवर ठेवून उभे राहणे म्हणजे स्थैर्य, आत्मविश्वास आणि अचलता. भक्ताच्या जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा ढळू नये हा संदेश या मुद्रेतून व्यक्त होतो, अशी वारकरी परंपरेतील समज आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल हा भक्तांचा सखा आहे. त्यामुळे ही मुद्रा जणू एखादा जिवलग मित्र आपल्याकडे प्रेमाने उभा आहे अशी ही अनुभूती अनेक भक्त व्यक्त करतात. म्हणूनच विठ्ठलाची ही मुद्रा केवळ शिल्प नसून भक्ताला धीर, विश्वास आणि आधार देणारे प्रतीक मानली जाते. पण जर विठ्ठल भक्ताची वाट पाहत उभे राहिले तर ते जमिनीवर न उभे राहता एका विटेवरच का उभे आहेत? या विटेचे रहस्य काय आहेत जाणून घेऊयात. आपण सर्वांना अनेकदा ऐकले आहे की श्री विठ्ठल विटेवर उभे आहेत, पण प्रश्न असा पडतो, देवाला उभे राहण्यासाठी विटेची गरजच काय होती आणि ती विटा आजही इतकी पूजनीय का मानली जाते? यामागे वारकरी परंपरेतील सर्वात प्रसिद्ध कथा आहे भक्त पुंडलिकाची. असे सांगितले जाते की पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता, पण नंतर त्याच्यात मोठा बदल झाला. त्याने मातापित्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून पूर्ण आयुष्य त्यांना अर्पण केले. त्याच्या या अखंड सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान श्री कृष्ण स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी आले अशी श्रद्धा आहे. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने सेवा अर्धवट सोडली नाही, उलट भगवानांना नम्रपणे म्हणाला, प्रभू कृपा करून क्षणभर थांबा, आणि त्यांना उभे राहण्यासाठी जवळची एक विटा पुढे सरकवली. भगवानांनी त्या विटेवर उभे राहून भक्ताची प्रतीक्षा केली. भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांनी घाई केली नाही. याच घटनेमुळे विठ्ठलांना विटेवरी उभा विठोबा असे प्रेमाने संबोधले जाते. परंतु या कथेत आणखी एक खोल संदेश दडलेला आहे. ती विटा म्हणजे फक्त मातीची वीट नाही, ती प्रतीक आहे सेवाभावाचे, नम्रतेचे, संयमाचे आणि आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे या विचाराचे. भगवानांनी स्वतः भक्ताची वाट पाहिली. याचा अर्थ असा की खरी भक्ती केवळ पूजा अर्चेत नसून कर्तव्य आणि सेवेतही आहे, असाच संदेश वारकरी परंपरा देते. म्हणूनच पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या विटेकडे केवळ दगड म्हणून पाहत नाही, ती भक्ती, सेवा आणि समर्पणाची जिवंत प्रतीक मानला जातो. पण विठ्ठलाच्या मूर्तीतील आणखी एक गोष्ट अनेकांचे लक्ष वेधून घेते. त्यांच्या कानात असलेली मकराकृती कुंडले नेमकी काय दर्शवतात? ती साधी अलंकार आहेत की त्यामागेही एखादा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? चला तर जाणून घेऊया. श्री विठ्ठलाच्या कानात मकराकृती कुंडले का आहेत? श्री विठ्ठलाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहिल्यास त्यांच्या कानात मोठी वळणदार कुंडले दिसतात. अनेकांना ती माशासारखी वाटतात, परंतु पारंपरिक शिल्पशास्त्रात त्यांना मकराकृती कुंडले असे म्हटले जाते. पण ही कुंडले नेमकी मकराकृतीच का आहेत? हिंदू परंपरेत मकर हा केवळ एक जलचर प्राणी नसून शुभत्व, सामर्थ्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच भगवान विष्णूच्या अनेक मूर्तींमध्ये मकराकृती कुंडले दाखवली जातात. श्री विठ्ठल हे भगवान विष्णू आणि श्री कृष्ण यांचे स्वरूप मानले जात असल्याने त्यांच्या मूर्तीमध्ये ही परंपरा दिसते. याचा आणखी एक सुंदर आध्यात्मिक अर्थ वारकरी परंपरेत सांगितला जातो. कान हे ऐकण्याचे प्रतीक आहेत.
भक्त जेव्हा प्रेमाने नामस्मरण करतो, अभंग गातो किंवा मनापासून प्रार्थना करतो, तेव्हा परमेश्वर प्रत्येक भक्ताची हाक ऐकतो, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच काही संत आणि प्रवचनकार या कुंडलाचा भावार्थ असा सांगतात की विठ्ठल आपल्या प्रत्येक भक्ताची ऐकतात. कोणताही भक्त त्यांच्या दृष्टीने लहान किंवा मोठा नसतो. यामुळेच वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत पंढरपूरकडे चालतात. त्यांना विश्वास असतो की आपल्या नामगजराचा प्रत्येक स्वर विठ्ठलापर्यंत पोहोचतो. त्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मकराकृती कुंडले का घातली याबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये एकच निश्चित स्पष्टीकरण सर्वत्र मिळत नाही. मात्र विष्णूच्या मूर्तीतील पारंपरिक अलंकार म्हणून त्यांना मान्यता आहे आणि वारकरी परंपरेत त्यांचे अनेक भक्तिभावपूर्ण अर्थ सांगितले जातात. पण विठ्ठलाच्या गळ्यात नेहमीच तुळशीची माळ का असते? तुळशीचाच इतका मान का? आणि तिचा विठ्ठल भक्तीशी काय संबंध आहे? जाणून घेऊया. श्री विठ्ठलांच्या गळ्यात तुळशीची माळच का असते? श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेताना आणखी एक गोष्ट प्रत्येक भक्ताच्या नजरेत भरते, त्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, सोने, हिरे, मोती यांसारखे दागिने असताना भगवानांनी तुळशीचीच माळ का धारण केली आहे? यामागे वैष्णव परंपरेतील अत्यंत महत्वाची श्रद्धा आहे. हिंदू धर्मात तुळशीला भगवान विष्णूची सर्वात प्रिय वनस्पती मानले जाते. म्हणून भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि श्री विठ्ठल यांच्या पूजेत तुळशीला विशेष स्थान आहे. अशी श्रद्धा आहे की तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते. तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही, तर पावित्र्य, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानली जाते. वारकरी परंपरेत अनेक भक्त गळ्यात तुळशीची माळ धारण करतात. ही माळ केवळ अलंकार म्हणून नसते, तर ती एक व्रत आणि स्मरण असते. सतत नामस्मरण करण्याचे, सदाचाराने जगण्याचे आणि विठ्ठल भक्तीशी जोडलेले राहण्याचे. यातून एक सुंदर संदेश मिळतो. परमेश्वराला सोन्या चांदीपेक्षा भक्ताचे शुद्ध मन अधिक प्रिय असते. तुळशीची माळ म्हणजे देवाला अर्पण केलेल्या निर्मळ भक्तीचे प्रतीक आहे. यामुळेच विठ्ठलाच्या गळ्यातील तुळशीची माळ प्रत्येक भक्ताला सांगते, अहंकारापेक्षा नम्रता मोठी, संपत्तीपेक्षा श्रद्धा मोठी आणि दिखाव्यापेक्षा भक्ती मोठी. मित्रांनो, आज आपण श्री विठ्ठलाच्या मूर्तीमागील 4 महत्वाचे अर्थ जाणून घेतले. हात कमरेवर ठेवण्यामागील धैर्य आणि भक्ताची प्रतीक्षा, विटेवर उभे राहण्यामागील पुंडलिकाच्या सेवाभावाचा संदेश, मकराकृती कुंडलांमधून व्यक्त होणारी विष्णू परंपरा आणि भक्ताचा भावार्थ, तुळशीच्या माळेत दडलेले शुद्ध भक्तीचे महत्व. श्री विठ्ठलांची मूर्ती ही केवळ एक सुंदर शिल्पकृती नाही, वारकरी परंपरेत ती भक्ती, सेवा, नम्रता, संयम आणि श्रद्धा यांचे जिवंत प्रतीक मानली जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतर विठ्ठल भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी किंवा पांडुरंग हरी. पुढील भागात आपण जाणून घेऊया श्री विठ्ठलांच्या डोक्यावर शिवलिंग का आहे, काळ्या मूर्तीचे आध्यात्मिक महत्व काय आहे आणि त्यांच्या इतर अलंकारांमागील अर्थ काय आहे. तोवर रामकृष्ण हरी.